गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो. उद्या थारचं मैदान होतं आहे. त्या थारच्या मैदानामध्ये सगळे पैरे टॉपचे फिक्स झालेले आहेत. बकासूरचा पैरा अजूनही फिक्स नाही आहे. माहिती रात्री मला मिळाली. त्या माहितीच्या नुसार खूप साऱ्या कमेंट्ससुद्धा आल्या, खूप लोकांचे कॉलसुद्धा आले. बकासूरचा पैरा सांगा, बकासूरचा पैरा काही लोकांनी मला सांगितलासुद्धा आहे. तत्पूर्वी बकासूर थार नेईल का काय वाटतंय? सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बकासूरवर, मथुरवर. घरणिकेचा राजा असेल, घोटसारजा असेल, वेगाचा शेवट सारजा असेल, मांगडेचा त्यांचा सुंदर असेल, सप्तहिंद केसरी भारत असेल, खूप सारे असे नंदी आहेत. त्यांच्यावरती लक्ष लागलेलं आहे. लखन तर मैदानामध्ये पोहोचलासुद्धा आहे. त्या ठिकाणी अवघड आहे. सगळेजण टॉपच्याच पैऱ्यात, मैदानसुद्धा टॉपचंच. उद्या सबंध महाराष्ट्र बघेल थारचं मैदान. कोण कशा पद्धतीनं पळतो आहे. त्या मैदानामध्ये 80 ते 90 गट सहज पळणार. कारण तुम्हाला माहिती आहे, मुंबईच्या मैदानामध्ये गाड्या खूप नोंद होतात. तिथली बैलं खूप आहेत आणि 100% उद्या 80-90 गट 100% पळणार किंवा 100सुद्धा गट पळू शकतील बरं का. लाईव्ह लॉट आज संध्याकाळी निघतील. आणि जरा मुंबईचे कोण बघत असतील आपला यूट्यूब चॅनेल, तर त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह लॉट आपल्याला दिसतील आणि किती वाजता चालू होतील लाईव्ह लॉट. त्या चॅनेलचं नाव किंवा त्या चॅनलची लिंक जे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना समजेल की लाईव्ह लॉट कुठल्या चॅनलवरती निघणार आहेत. म्हणजे सगळी लोक बघतील. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरच्या पैऱ्याला सुरुवात करूया आपण. खूप साऱ्या कमेंट्स बघितल्या, खूप सारे कॉलसुद्धा आले. बकासूरचा पैरा अजूनही गुपित, काय एवढा गुपित. लखन घोटसारजा फिक्स झालेला आहे. मथुर सचिन जोडी पाळताना दिसणार आहे. तर मग बकासूर कोणासोबत आहे? बकासूरचा पैरा एक 4 नावे समोर येत आहेत मित्रांनो. 4 नावे समोर येत आहेत. फिक्स त्यामधीलच आहे पैरा बरं का. फिक्स त्यामधीलच पैरा आहे. सुरुवात करतोय मी. लक्षा जो पुसेगावमध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला येडा लक्षा आणि सचिनची जोडी, त्यातला तो येडा लक्षा आगाशिवनगरकरांचा, तो त्याचं नाव बकासूरसोबत जोडलं जातं आहे थारच्या मैदानामध्ये. कारण की तो लक्षा कसल्या स्पीडनं पळतो आहे सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. आदतमधला एवढा टॉपचा बैल, त्या बैलाला सबंध महाराष्ट्र ओळखायला लागला आहे त्याच्या स्पीडवरून. शेवटच्या 10 फुटामध्ये रबरागत लांबणारा म्हणजे सुनील मोरे सरकारांनी सांगितलेलं की एवढा टॉपचा बैल आदतमधला मी एवढा बघितला नाही आहे. आणि तो लक्षा चांगली कामगिरी करेल मला आशा आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, या लक्षाने सबंध महाराष्ट्र गाजवला आहे. त्याच्या पळण्याने सबंध महाराष्ट्र खुश आहे. त्याचे फॅन्स खूप झालेत. साधीसुधी गोष्ट नाही हो. थारचं मैदान आहे ते. थारच्या मैदानामध्ये मुंबईचं पब्लिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. खूप अवघड आहे त्या पब्लिकमध्ये पळणं. कारण की त्याच पद्धतीनं बैल लागतो. आणि लक्षाचं नाव जे आहे ते समोर यायला लागलेलं आहे. परंतु मला नाही वाटत की लक्षासोबत पैरा असेल. आता सगळे म्हणतील लक्षासोबत नाव तर येते, परंतु लक्षासोबत का नाही? लक्षा उजव्या खांदीच पळतो आहे फक्त. लक्षा डाव्या खांदी पळत नाही आहे. आणि बकासूरला आपल्या दोन्ही खांदी पाळणारा बैल लागतो पब्लिकनं. विषय काय होतं, जर गाडी उजव्या खांदी आली तर बकासूर असतो, जर डाव्या खांदी आले तर बकासूर असतो. म्हणजे दोन्ही खांदी पहिला आतनं बाहेरनं पाळणारा लागतो बकासूरसोबत. परंतु हे नाव जोडलं जात होतं आगाशिवनगरकरांचा लक्षा आणि बकासूर. परंतु ही जोडी मला नाही वाटत की पळेल म्हणून. फोन आले मला, कमेंटसुद्धा आल्या, परंतु नाही पळू शकत मित्रांनो. 100% नाही पळू शकत ही जोडी.
आता वळूयात आपण कारुंडेकरचा चिक्क्या. हा एक पैरा वाटतंय हे पैरा होऊ पण शकतो. दोन्हीही नंदी दोन्ही खांदे पळतात, चारही खांदे पळतात आणि काय जोडी पळते. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे ही. महाराष्ट्र खूप या जोडीला प्रेम देतो, कारण की या जोडीनं संबंध महाराष्ट्र त्याच्या पळण्याच्या जीवावरती गाजवला आहे आणि गाजवतो आहे. परंतु काय होतं आहे, मोठं मैदान आहे, दोघांच्या वरती दडपण असेल. मुंबईमध्ये ही जोडी प्रथमच पळते. मुंबईच्या पब्लिकमध्ये एवढी सोपी गोष्ट नाही आहे. भले ही जोडी 7 वेळा का 8 वेळा पाळली, त्या ठिकाणी 1 ते 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सातारा, सांगली, पुणे भागांच्या मैदानामध्ये वेगळा फरक आहे. तिकडच्या मैदानामध्ये वेगळा फरक आहे. तिकडच्या मैदानामध्ये जो कस आहे तो पणाला लागला नाही. 1000 फूटच्या वर पल्ला आहे वाटतं त्या ठिकाणी, असं सांगितलं जातं आहे. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा फाटीचा पल्ला किती आहे त्या ठिकाणी. मुंबईचे जे सबस्क्रायबर असतील आपला चॅनल बघणारे, त्यांनी मला फाटीचा पल्ला थोडासा सांगा आणि रुंदीसुद्धा सांगा, म्हणजे त्याच्या आधारवरती सांगू शकेन की नक्की ही जोडी चालेल का. कारण मला वाटतं चालेल जोडी, ही गाडी चांगली पळेल. गाडीवरती ड्रायव्हर एक अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. चिक्क्या बकासूर कोणालाही पळतो. आटील ड्रायव्हर तामखाडा पाहिजे, कारण की आटील ड्रायव्हर तुम्हाला माहीत आहे, एक अनुभवी ड्रायव्हर आहे. बबलू चाचा आहेत सगळ्यांना माहीत आहे, परंतु बबलू चाचा 100% घोटच्या गाडीवरती दिसतील तुम्हाला, कारण की घोटच्या सर्जाची गाडी त्याने जिंकवलेली आहे मुंबईमध्ये. त्याच्यामुळे जास्त गाड्या कोण आता चालवाय बघणार नाही. ड्रायव्हर आराम करणार. काय होतं आहे, हातबीत दुखणार, कारण की एक मोठं मैदान आहे. त्या मैदानामध्ये ड्रायव्हरचा चलाकपणा लागणार आहे, कामी येणार आहे. बघूया, बकासूर आणि चिक्क्या ही जोडी 100% पळताना दिसू शकते. मला वाटते पळू बी शकेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 3 नंबरचा पायरा, मी तुम्हाला 4 पैरे सांगितले, त्यातला 3 नंबरचा पायरा कोण असू शकतो. 3 नंबरचा जो पायरा आहे तो शॉटगन मेहरबान सांगिततो आहे. शॉटगन मेहरबान हा नंदी जो आहे तो पाळताना आपल्याला बकासूरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. खूप जणांचे SMS आले, प्रत्येक कमेंट्समध्ये शॉटगन मेहरबान आणि बकासूरचंच नाव घेतलं जाते. ही जोडी मला वाटते आय थिंक ही जोडी पळाली, 1-2दा पळाली आणि त्या ठिकाणी 1 नंबर मिळवलेला आहे. आणि शॉटगन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक उंची लहान आणि कीर्ती महान असा हा शॉटगन आहे मेहरबान. तरीही बघूया कशा पद्धतीनं ही सुद्धा गाडी पळेल. मला वाटतं ही सुद्धा गाडीला खूप चांगलं स्पीड लागू शकतं आणि ही जर गाडी पळाली तर 100% फायनलचे प्रबळ दावेदार म्हणायला काही हरकत नाही. शॉटगन एक अनुभवी बैल आहे मुंबईमधील आणि त्याला माहिती आहे मुंबईच्या फाट्या म्हणजे कशा पळायचं असतं, कसं आहे. शेवटी होम ग्राउंड आहे त्या ठिकाणी म्हणजे मेहरबानचं. बघूया, हा जर पैरा जर झाला तर मला वाटतंय गाडी 100% फायनलमध्ये राहून हा सुद्धा एक फिक्स पैरा म्हणू शकताय तुम्ही. 3 नंबरचा पैरा कोण आहे. 3 नंबरचा पैरा जो आहे, 3 नंबरचा हा पैरा शेवट एक पैरा आहे, तो नाव जे आहे ते जोडलं जाते बब्यासोबत. खरसुंडीचा बब्या, जी गाडी कोणाला मरत नाही ती बकासूर बब्याच मारतो आणि बब्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. चर्चेचा विषय अलीकडे तो बनलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीने त्याचा स्पीड आहे, काय ग्रिप घेतो आहे तो आणि दोन्ही खांदी पळतो आहे. पब्लिकनं आतनं बाहेरनं किती येऊ द्या काय फरक नाही पडत बाब्याला. आणि बाब्या चांगली कामगिरी करेल मला आशा आहे. बकासूर आणि बब्या जर जोडी पळाली तर भल्या गाड्या ज्या आहेत टॉपच्या त्यांना एक इशारा असेल बकासूर आणि बब्याचा. बघूया काय होतं आहे. 4 पैरे मी तुम्हाला सांगितले, यापैकी एक होऊ शकतो. अजून एक पैरा माझ्या मनामध्ये घोंगतोय, अजून एक पैरा मनामध्ये घोंगतोय. कोण आहे. महाराजसुद्धा असू शकतो. महाराजचा तो फॉर्म जो गेलेला होता तो परत आलेला आहे. घरचा साजसुद्धा पाळण्याची दाट शक्यता आहे. आता मैदान झालं बोहोरमध्ये, त्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरलेला असा हा महाराज आहे. बकासूरच्या दावणीतला पठ्ठ्या 100% तुम्हाला सांगतो
जरी बकासूरचं इकडे तिकडे जर झालं तर घरचीच गाडी पळण्याची दाट शक्यता तुम्हाला सांगतो असणार आहे. महाराज आणि बकासूर थारसुद्धा जिंकण्याची दाट शक्यता आहे. काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.